ग्राफ्टिंग काय आहे? ग्राफ्टिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं हे ही बघा. खाली वांग्याचा हे असते, वांग्याचा जंगली वांग्याचा रुस्टॉक असतो आणि त्याच्यावर आपण आपल्याला जी व्हरायटी हवी आहे पावसाळची ती आपण त्याच्यावर ग्राफ्ट करतो. हे रोप आहे इथं तुमच्या लक्षात येईल बघा, हे असं रोप हे तयार हे होते. हे 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 पावसाळ्याचं म्हणजे हिवाळा आल्यानंतर. पावसाळ्याचं वाण ते हिवाळ्यापर्यंत चालतं. हा. फक्त हे टेम्परेचरला अजून म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात सक्सेस नाही उन्हाळ्यात. अच्छा. अच्छा. पण आणि हे ह्याचा सगळ्यात महत्वाचा हेतू काय आहे की करपा रोग आणि मर ह्या ह्याच्यावर जास्त काम करतं ग्राफ्टिंगचं. अच्छा. आणि उन्हाळ्यात आपल्याला करपा आणि मर जास्त दमवत नाही. हा हा. हे पावसाळ्यात आणि थंडीत जास्त दमवतं. त्यामुळे थंडीत आपल्याला ह्याचा उपयोग चांगला होतो. आता हे रोप बघा, हे रोप असं ह्याचं बांधून ठेवायचं म्हणजे रोप हे हल्ला नाही पाहिजे, जॉईंट हल्ला नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बघितलं तर ही जी आता प्लॉटची लागण आहे ती ही लागण ही अशा परिस्थिती म्हणजे पाऊस बघा किती आहे. जवळजवळ 12 ते 15 दिवस यात पाणी होतं या प्लॉटमध्ये. म्हणजे मला सांगायचा हेतू काय आहे की जास्त पावसात शेतात पाणी जरी साठून राहिलं तरी आपलं हे रोप मरत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते इकडं आला तर तुम्हाला दाखवतो. आता हा जवळजवळ 16-17 तोडे झालेत. 16-17 तोडे झालेत तरी पण तुम्ही बघू शकता शेवटच्या शेंड्यापर्यंत माल आहे. आणि करप्याचा तुम्हाला जास्त इम्पॅक्ट दिसत नाही किंवा मरी तुम्हाला कुठे दिसत नाही एवढ्या पावसाच्या आहे. आता तुम्हाला सेटिंग दाखवतो मी इकडं बघा, वरती सेटिंग अजून एक भरपूर सेटिंग आहे प्लॉटवर. अजून 8-10 तोडे म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो आता हे 15-16 तोडे झालेत तर अजून 10-12 तोडे व्हायला काही हरकत नाही. अजून एक महिना प्लॉट टिकायला काही हरकत नाही, काय नाही. सेटिंग बघा इकडे बघा, ही वर शेंडा सेटिंग आणि सेटिंग अजिबात गळत नाही. सगळं शेंडा सेटिंग आहे असं चांगलं आहे. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की आपण ग्राफ्टिंग झेंडूमध्ये पण केलं आहे. आता आपण ट्रायलला देतोय. मग झेंडूमध्ये जर समजा आपल्याला जर मर रोग आणि करप्याचा किंवा भुरीचा त्रास होत असेल तर आपण ग्राफ्टिंगवर त्याचं आत्ता आपण प्रयोग करतोय. त्याचा सक्सेस रेशो कसा आहे किंवा त्याचा आपल्याला काय फायदा होईल हे तुम्हाला नंतर मी ज्यावेळी आपण प्लॉट उभा करेल त्यावेळी सगळ्यांना एक व्हिडिओ करतो आणि ते सगळ्यांना तुम्हाला दाखवतो.